एजन्सी वेलफेअर असोसिएशन ही समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनी आणि समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 2012 पासून ते 2015 पर्यंतची कंपनी बंद झालेली आहे. सोसायटी याच्यामध्ये जे 22 राज्य त्या निवेशकांचा पैसा गुंतलेला आहे त्या विषयावर ही पत्रकार परिषद मध्ये मी सगळ्या निवेशकांच्या वतीनं हा विषय ठेवण्यात येत आहे की ही जी फसवणूक झालेली आहे यामध्ये 9-10 वर्ष झालेली आहे आणि 9-10 वर्षापासून हा जो विषय निलंबित आहे. कोणत्याच प्रकारचं समाधान आतापर्यंत निवेशकांना मिळालेलं नाही. पत्रव्यवहार केले, प्रत्येक ठिकाणी आवेदन निवेदन दिले, आंदोलन झाले, पण कोणत्याच प्रकारचं समाधान किंवा याच्यामध्ये जे संबंधित संस्था आहे, एजन्सी आहे, जे आमचं सरकार आहे ते याच्यावर गांभीर्य घेत नाही. यामध्ये जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक 3,750 कोटी ते 4,000 कोटी पर्यंतचा आकडा दर्शवलेला आहे सरकारने. या जो विषय आहे निवेशकांचा जो पैसा अडकलेला आहे ते निवेशक 20 लाखाच्या वर आहे. 17 राज्यापासून तर 22 राज्यापर्यंत आहे आणि या सगळ्या संपत्तीवर सेबी डिपार्टमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एजन्सी, त्यांचं सुद्धा अटॅचमेंट आहे. हाल फिलहाल एमपीआयडी कायद्याअंतर्गत निर्णय लागलेला आहे. निर्णय असा अन्यायकारक निर्णय आहे की एमपीआयडी कायद्याअंतर्गत 2,44,559 निवेशकांना समाविष्ट करण्यात आलेला आहे, जेव्हा की 20 लाखाच्या वर निवेशक आहेत. एमपीआयडीच्या स्पेशल कोर्टाने जो निर्णय असा दिलेला आहे त्याच्यामध्ये जे अटी टाकलेले आहेत तर त्याच संपत्त्या विकण्यात याव्या ज्या संपत्त्या वर कोणता कब्जा, कर्जा, एक्सपेन्सेस नाही आहे. आता आमच्या निदर्शनामध्ये असं आलेलं आहे तर सेबीचं सगळं अटॅचमेंट आहे समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या नावावर जेवढ्याही संपत्त्या 11 राज्यामध्ये आहे, जेवढेही बँक अकाउंट 1800 अकाउंट आहे टोटल इंडियामध्ये, त्या सगळे फ्रीज करण्यात आलेले आहे. सगळ्या संपत्त्या जप्त करण्यात आलेल्या आहे आणि ती प्रॉपर्टी कोणत्याही एक संस्थेला विकता येत नाही. हे सगळं आढळलेलं असताना याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की सगळ्या संस्थांनी एकत्रीकरण करायला हवं, संयुक्त